विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक क्षणगारे यांच्या अध्यक्षतेखाली विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आज समिती सभागृहात पार पडली। या बैठकीत निवडणुकीच्या तयारीवर आणि आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यात आली। यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, आचारसंहिता कक्षप्रमुख विजयसिंग देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी मनोज सानप, खर्च नियंत्रण समितीचे नोडल अधिकारी उबाळे, सूर्यवंशी आणि आचारसंहिता कक्षाच्या सहाय्यक नोडल अधिकारी सुकेशनी पगारे यांच्यासह विविध अधिकारीही उपस्थित होते। तर तहसीलदार सायली भगत, प्रदीप कुडाळ आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी देखील या बैठकीत सहभागी झाले होते। या बैठकीत आचारसंहितेच्या नियमांचं पालन, निवडणुकीतील खर्चाचं नियंत्रण आणि प्रचार प्रक्रियेचं योग्य व्यवस्थापन यावर विशेष चर्चा करण्यात आली। कल्पना आहे की काल माननीय भारत निवडणूक आयोगाचे माननीय मुख्य निवडणूक आयुक्त यांनी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा केलेली आहे। त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी कालपासून सुरू झालेली आहे। काल भारत निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रामध्ये एकाच टप्प्यामध्ये सर्व 288 विधानसभा मतदार संघाचं मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे। त्याचा कार्यक्रम सविस्तर कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे। त्या कार्यक्रमानुसार 22 ऑक्टोबर 2024ला नामनिर्देशन पत्र दाखल करायला सुरुवात होणार आहे। नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे 29 ऑक्टोबर। नामनिर्देशन पत्राची छाननी 30 ऑक्टोबर 2024 बुधवारी होणार आहे। नामनिर्देशन पत्र पाठीमाग नॉमिनेशन पेपर्स विड्रॉ करण्याचा जो कालावधी आहे तो 4 नोव्हेंबर या दिवशी आहे आणि मतदान 20 नोव्हेंबर 2024 बुधवारी असणार आहे आणि नंतर 2 दिवसानंतर मतमोजणी 23 नोव्हेंबर 2024 या दिवशी होणार आहे। जिल्ह्यामध्ये मतमोजणी, मतदान प्रक्रिया, मतदान कर्मचारी, मतदान केंद्र, मतदार यादी या सर्व बाबींसाठी प्रत्येक विभागनिहाय नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली गेलेली आहे। तसं आदर्श आचारसंहितेच्या संदर्भामध्ये हा महत्त्वाचा विषय आहे आदर्श आचारसंहिता। तर त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व तारखांना मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये राजकीय पक्षांनी काय करावं, उमेदवारांनी काय करावं, शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी काय करावं, कोणती कामं घ्यावीत, डूज अँड डोंट्स काय आहे याच्या संदर्भातले सविस्तर निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिलेले आहेत आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक अधिकारी नियुक्त केला गेलेला आहे। सब मिलके आज टोल माफी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, वर्षभरात 3 मोफत सिलेंडर आणि 750 HP पेक्षा कमी मोटार पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना वीज माफी या क्रांतिकारी निर्णयांमुळे महायुती सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्तेत येणार आहे, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं जनहितासाठी अनेक निर्णय घेतलेत। टोल माफीनं नागरिकांना दिलासा मिळाला असून महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 3 मोफत सिलेंडरची सुविधा देण्यात आली आहे। यासह शेतकऱ्यांसाठी वीजमाफीसारख्या महत्त्वपूर्ण योजना राबवून महायुतीनं समाजातील सर्व घटकांना लाभ दिल्याचंही परांजपे यांनी सांगितलं।
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं 20 नोव्हेंबर रोजी मतदानाची आणि 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीची तारीख निश्चित केली आहे. परांजपे यांनी विश्वास व्यक्त केला आहे की या निवडणुकीत महायुती बहुमतानं पुन्हा एकदा सत्ता स्थापन करेल. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच महायुती जनतेसाठी राबवलेल्या योजना आणि कल्याणकारी निर्णयांचा आढावा घेतला आहे. महाविकास आघाडीवर टीका करताना परांजपे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे कोणतेही ठोस मुद्दे नसल्यामुळे त्यांना महायुतीच्या विरोधात प्रचार कसा करायचा असा प्रश्न पडल्याचं सांगितलं. तरुण मतदारांना उद्देशून त्यांनी आवाहन केले की मतदानाचा पवित्र हक्क निभवावा आणि 18 ते 25 वयोगटातील नवमतदारांनी मोठ्या संख्येनं मतदानात सहभागी व्हावं. महायुतीच्या नेत्यांनी घेतलेले निर्णय जनतेच्या हिताचे असल्यामुळे जनता पुन्हा महायुतीला बहुमतानं निवडून देईल असा विश्वासही परांजपे यांनी व्यक्त केलाय. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून जागोजागी कचऱ्याचे ढीग साचल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यातच 2 दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे रस्ते आणि गृहसंकुलांच्या बाहेरील परिसरात साचलेला कचरा कुजून दुर्गंधी पसरत असल्यानं नागरिक हैराण झालेत. तर या कचऱ्यामुळे शहरवासियांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झालाय. दरम्यान काही दिवसांपासून डायघर प्रकल्प बंद असल्यानं कचराकोंडी झाल्याचं सांगत येत्या 2 दिवसात हा कचरा उचलण्यात येणार असल्याचा दावा पालिका प्रशासनानं केला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज 1000 मेट्रिक टनच्या आसपास कचरा निर्माण होतो. त्यात 60% ओला तर 40% सुका कचरा असतो. ठाणे महानगरपालिकेची स्वतःची कचराभूमी नसल्यामुळे ठाणे महापालिका दिवा परिसरात कचरा टाकत होती. परंतु त्यास विरोध झाल्यानंतर डायघर कचरा प्रकल्प सुरू होईपर्यंत पालिकेनं शहराबाहेर म्हणजेच भंडारली येथे तात्पुरती कचराभूमी उभारली होती. डायघर कचरा प्रकल्प सुरू होताच भंडारली कचराभूमी बंद करण्यात आली. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला डायघर प्रकल्प सुरळीतपणे सुरू होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून डायघर प्रकल्प बंद पडल्यानं कळवा, मुंब्रा आणि दिवा भागातील कचरा गाड्या वागळे स्टेट येथील सीपे तलाव येथे आणल्या जात होत्या. यामुळे या भागात वाहनांच्या रांगा लागल्यानं त्यांच्या फेऱ्यांवर परिणाम झाला. एका वाहनांची 2 ते 3 वेळाच फेरी होत होती. परंतु वाहनांच्या रांगांमुळे एकच फेरी होऊ लागली आहे. दिवसाच्या सुमारे 50 ते 60% फेऱ्या रद्द होत असल्यानं 2 ते 3 दिवसांपासून शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेत. रस्ते आणि गृहसंकुलांच्या बाहेरील परिसरात कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. गेल्या 2 दिवसांपासून पाऊस पडत असल्यामुळे या पावसामुळे कचरा ओला होऊन तो कुजत आहे. या कचऱ्याची प्रचंड दुर्गंधी येत असल्यामुळे नागरिक हैराण झालेत. या कचऱ्यामुळे शहरवासियांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झालाय. हिंदी, मराठी चित्रपट आणि मालिका सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांना यंदाचा गंधर्वगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. हा पुरस्कार सोहळा 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता डॉक्टर काशीनाथ घाणेकर येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक प्रदीप ढवळ यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे. तसंच गेल्या वर्षीपासून गंधार बालकलाकार पुरस्कार सुरू करण्यात आला असून यंदाचा पुरस्कार स्पृहा दळी हिला देण्यात येणार आहे. गंधार या बालनाट्य संस्थेच्या वतीनं गंधार गौरव सोहळ्याचं दरवर्षी आयोजन केलं जातं. यंदाचं या सोहळ्याचं हे 9वं वर्ष आहे. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, विद्या पटवर्धन, दिलीप प्रभावळकर,
अशोक समेळ, नरेंद्र आंगणे, अतुल परचुरे, सचिन पिळगावकर तर गेल्या वर्षी महेश कोठारे यांना आत्तापर्यंत गंधार गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. यंदाचा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते गोखले यांना देण्यात येत आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक प्रदीप ढवळ, ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे आणि ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते गोखले यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. यावेळी बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के सामंत देखील उपस्थित राहणार आहेत. गेल्या वर्षी गंधार बालकलाकार पुरस्कार खुशी हजारे हिला देण्यात आला होता. मे महिन्यात गंधारतर्फे विविध जिल्ह्यांमध्ये गंधार गौरव बालनाट्य स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेसाठी ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद येथून प्रवेश आले होते. या स्पर्धेसाठी मकरंद पाध्ये आणि प्रकाश निमकर यांनी परीक्षण केलं होतं. या स्पर्धेतील नामांकनं देखील आज जाहीर करण्यात आली. या पत्रकार परिषदेला गंधारचे प्राध्यापक मंदार टिल्लू, सुनील जोशी, अमोल आपटे, वैभव पटवर्धन आणि PN पाटील आदीही उपस्थित होते. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक जाहीर केली आहे. याबद्दल निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत करत असून पुन्हा एकदा या महाराष्ट्रावर युतीचा भगवा झेंडा फडकवण्याकरिता आम्ही सिद्ध झाल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील निवडणुका आम्ही लढणार आहोत. महाराष्ट्र सरकारनं केलेल्या कामाच्या जोरावर पुन्हा एकदा महायुतीची सत्ता या महाराष्ट्रात येणार आहे. या सरकारनं प्रत्येक घटकासाठी काम केलं आहे. लाडकी बहीण, तरुणांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि डॉक्टरांसाठी अशा प्रत्येक घटकासाठी महायुती सरकारनं काम केलं असल्यानं ते युतीलाच मतदान करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. यापूर्वी 2.5 वर्षांपूर्वीचं सरकार, फेसबुक लाईव्ह करणारं सरकार, बंद रूममधून महाराष्ट्र राज्याचा कारभार बघणारा मुख्यमंत्री या राज्यानं पाहिला आणि 2.25 वर्षामध्ये रात्रंदिवस काम करणारा, प्रत्येक घटकांपर्यंत, प्रत्येक क्षेत्रापर्यंत, अगदी शेवटच्या घटकापर्यंत जाणारा मुख्यमंत्रीही लोकांनी पाहिलाय. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रावर महायुतीची सत्ता येणार आहे. शिवसेनेचे खासदार म्हणून आपले नेते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे असे आपल्याला वाटत असल्याचंही नरेश मस्के यांनी सांगितलं. महाराष्ट्रामध्ये 20 तारखेला 20 नोव्हेंबरला निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. मी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत करतो आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रावरती युतीचा भगवा झेंडा फडकण्याकरता आम्ही सिद्ध झालेलो आहोत आणि पुन्हा एकदा महायुतीची सत्ता या महाराष्ट्रामध्ये येणार आहे. केलेल्या कामाच्या जोरावरती आम्ही या महाराष्ट्रातील निवडणुका लढणार आहोत. या महाराष्ट्र सरकारने प्रत्येक घटकासाठी काम केलेलं आहे. अगदी लाडक्या बहिणीची योजना असेल, तरुणांकरता असेल, विद्यार्थ्यांकरता असेल, ज्येष्ठ नागरिकांकरता असेल, अगदी शेतकऱ्यांसाठी असेल, डॉक्टरांसाठी, प्रत्येक घटक या निवडणुकीच्या तोंडावरती या निवडणुकीमध्ये युतीला मतदान करणार आहे. कारण प्रत्येकासाठी या सरकारने काम केलेलं. यापूर्वी 2.5 वर्षाचं सरकार, फेसबुक लाईव्ह करणारं सरकार, बंद रूममधून महाराष्ट्र राज्याचा कारभार बघणारा मुख्यमंत्री यापूर्वी या महाराष्ट्राने पाहिला आहे आणि 2.25 वर्षामध्ये रात्रंदिवस काम करणारा, प्रत्येक घटकापर्यंत, प्रत्येक क्षेत्रामध्ये, अगदी शेवटच्या क्षेत्रापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत जाणारा माणूस मुख्यमंत्री लोकांनी पाहिलेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून पुन्हा एकदा या महाराष्ट्रावरती महायुतीची सत्ता येणार आहे.